बारीकच हा ना आता बरोबर आहे. की चांदोशी बौद्धवाडीचा ह्या जो बुद्धविहार हा ह्या संपूर्ण देवगड तालुक्यातील पहिला बुद्धविहार हा. जय भीम. जय भीम जय भीम. तुम्हाला आज नाही वाटत चिकन मी घेतलं आणि तुम्ही बघता असते. आणि तयारी चालू आहे. आता झालो आले 15-20 मिनिटं झाली. मस्त मग जेवण कोण बनवी जेवण दाखवायला आलो मी काय बनवत होता. बरं आहे तुम्ही मग आत्ता गरम गरम लागला मग चटको कुठे बरं आहे तुम्ही बरं आहे ना तू कुठे आहे चिकन. अरे बापरे कुठं अजून वेळ आहे साफ करायला. वेळ आहे ना साफ करायला. आत्ता चाललो 15 मिनिटं झाली. हो जास्तच वाटण बिटन झालं वाटतं रेडी. मग बाहेर बाहेर बारीकच हा ना आता बरोबर आहे. थोडं नीट करा ना हे असं बघ हे आहोत ना पॉपीस वगैरे. ताट घे ना ताट घे याच्यात असं काढूया खाली. हे बघ कणीच्या विनीच्या अक्की मी काय म्हणत आहे ताट घेऊया खाली या ताटात ठेवूया आणि याच्यात काढूया ना. आत्ता झालं बरं आहे ना. बस अरे बघितलं तिला बघितलंच नाही. बरे ना मग बरं आहे तू बरोबर. होय अमोल येणार हा. अमोल नाही येणार आहे वाटतं. अरे आंगण झालं रे आंगण झालंय. एवढं पण झालं ना. बापसान जास्त दिला ना. बापसान जास्त दिला ना तो काय फक्त दिला ना जास्त. एक ग्लास भरून दिला बाकीच्या अर्धा अर्धा ग्लास देता. नाही हिने वाटल्यांचा समतन वय वाटल्या हे पकड तू सराकला सागर आणा. अभिजित अभिजित कधी आलास तू. आत्ता झालो अर्धा तास झालो. मग तो एक वाढला माझ्या अगोदर बुकिंग होतो सोड झालो तू. तुमचे फोटो काढतो की भावाचं तो तर बऱ्याच वर्षानंतर ही वाटणाची डाळ घातली खाणार आहे म्हणजे. मॅरिनेट सगळं आधी पहिला बाहेर आणून ठेवायचं. तिकडं आतमध्ये कसं ठेवायचं इकडं करपत येताना.
काढ त्याच्यातले टोमॅटो टाकले घालो फ्राय तो टोमॅटो नंतर अंदाज लागतो ना नाही झाला विरघळला बटा टोमॅटो विरघळला असेल नाही काय देऊ चंदूची कोण तुला चंदू कोण प्रश्न आणि रोहित कोण लागतो आणि ज्यांच्यासाठी तयारी चालू आहे ते गौतमबीरसाठी आलेले आहेत बिहारात बसलेले आहेत ते लोक कोल्ड्रिंक घेऊन चालले गेलेत मंडळी आहेत. हे चांदोशी मधलं बुद्धविहार आहे. तर या बुद्धविहाराचा आणि चांदोशीचा थोडक्यात आपण इतिहास जाणून घेऊया. 1956 साली बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर गावागावात बौद्ध समाजाबद्दल किंवा बुद्ध धर्माबद्दल जनजागृती होऊन आपल्या समाजाचा काहीतरी बुद्धविहार असावा अशी भावना जोर धरू लागली होती. तर बाबासाहेबांनी दिलेल्या या मार्गावरून जर कुणी सर्वात प्रथम प्रतिसाद दिल्याने असाल सामाजिक क्रांतीसाठी बुद्धविहारच्या स्वरूपात, तर तो प्रतिसाद ज्यांनी दिल्याने ती वाडी म्हणजे आपली सिद्धार्थवाडी विकास मंडळ. तर त्यांनी साधारण ही संकल्पना रुजवल्याने की आपल्या पण वाडीत आपला बुद्धविहार असावा. तर त्या संदर्भात त्यांनी चळवळ सुरू केलेली आणि 1976 साली असं विचार त्यांच्या मनात येलो की आपण हे बुद्धविहार बांधूया. तर 1976 सालात सुरुवात केलं तर त्यावेळी काय पैशाची किंवा इतर साधन सामुग्रीची कमतरता असल्यामुळे फक्त कल्पना राबवली गेली होती 1976 साली. पण पुढच्या सगळ्या गोष्टी जुळवून येण्यासाठी साधारण 1980 सालापर्यंत वाट बघूची लागली आणि 1980 साली या बुद्धविहाराची पूर्णपणे निर्मिती अशी झाली. आज आपण साधारण 99.99% आत्मविश्वासाने म्हणू शकता की चांदोशी बौद्धवाडीचा ह्या जो बुद्धविहार ह्या संपूर्ण देवगड तालुक्यातील पहिला बुद्धविहार हा. आणि आपल्या ह्या चांदोशी गावामध्ये किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून कोणी कसं काय नावाजलं रूपाला आलं? आता त्यावेळी शिक्षणाची क्रांती अशी शिक्षणात क्रांती म्हणजे बाबासाहेबांच्या विचारामुळे शिक्षण घेण्याची गरज सगळ्यांनाच वाटू लागली होती. पण आपल्या गावाचा विचार केला तर आमचे सोमनाथ जाधव गुरुजी जे काही लोक त्यांना आजोबा म्हणतात, आता मी नाना म्हणते त्यांना, ते आपल्या गावातले गाव म्हणजे आपली बुद्धवाडी आणि जे वरती मराठा समाजात सगळे जे मिळून आहेत गाडी आहेत मिराशी आहेत इतर लोक आहेत त्या ह्या दोन्ही घटकांमध्ये सगळ्यात मिळून पहिले जर कोण मास्तर झाले असतील तर ते आमचे सोमनाथ जाधव गुरुजी यांचं नाव आपल्या घेत आहेत. तसंच आरबी दादा जे आहेत ते आपल्या ह्या पूर्ण देवगड तालुक्यातले पहिले ॲडव्होकेट आहेत आणि ही माहिती आम्ही जबाबदारीने इकडे सांगतो. म्हणजे आपल्या समाजातले ते पहिले आपल्या समाजातले पहिले ॲडव्होकेट आहेत आपल्या समाजात. आणि जे सोमनाथ जाधव गुरुजी जे म्हटले आमचे नाना ते सगळ्याच समाजातले मिळून आपल्या गावातले आणि वाडीतले या सगळ्या लोकांमधले पहिले मास्तर. इथे चायनीज खायला आले, अर्धे बाहेर आहेत, अर्धे भटकतात तिकडे, अर्धे इथं वेट करतात, अर्धे बसलेले आहेत.
आणि आता आम्ही चायनीज खाऊन रोज रात्री 10 वाजता वगैरे साधारणतः आमचा एक खेळ चालू होईल आणि तो पहाटे 4 वाजेपर्यंत जसं होईल तसं 3 वाजता 4 वाजता 5 वाजता जसं जमेल तसं जसं जोश येईल तसं एवढा वेळ खेळणार आहोत आणि मग आम्ही जाणार आहोत आमच्या घरी येऊन झोपणार आहोत. पण आता आमच्या वाडीतली सगळी मुलं जेवायला इथं आलेले आहेत म्हणजे चायनीज खायला आले आहेत स्पेशली. ही पूर्ण गँग बसलेली त्या टेबलवरती बसलेले असे वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले.